हरिओम. सगळ्यांना 15वा अध्याय म्हटल्यामुळे थोडंसं असं चार्ज झाल्यासारखं वाटलं असेल ना. माझा कार्यक्रम नेहमी मी अशी सामूहिक उपासना जास्त करून घेते. वैयक्तिक प्रवचनं आहेतच, पण सामूहिक उपासना असली की त्याच्यामध्ये जमलेल्या सगळ्या श्रोतृवर्गाला असं वाटतं की अरे हा माझा कार्यक्रम आहे. सगळ्यांचा सहभाग, सगळ्यांनी एकत्र म्हणणं, एका सुरात, एका चालीत, आणि प्रत्येकाचा त्याच्यामध्ये सहयोग हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे वेळेत येण्यापासून ते प्रसाद वाटप, म्हणजे तिथे सुद्धा मदत लागते की नाही, ती करून सगळं मागचंही आवरून जाण्यापर्यंत प्रत्येकाची नैतिक जबाबदारी हे खरं तर सामूहिक उपासनेचं महत्वाचं अंग आहे. प्रत्येकाला तो माझा स्वतःचा कार्यक्रम वाटला तरच तो जास्त चांगल्या प्रकारे यशस्वी होतो, अशी आपली माझी वैयक्तिक धारणा आहे. म्हणून मी आज असं ठरवलं की फक्त प्रवचन म्हणजे वक्ता येतो, तो त्याचं ठरवून आलेलं असतं, बोलतो, बाकीचे लोक थोडा वेळ जागे असतात, नंतर हळूहळू पिशवीतून मोबाईल बाहेर यायला लागतो, मग इकडे तिकडे बघायचं, मग कोण काय करतंय, मग हळूच काढता पाय, चाललंय त्यांचं, चाललंय, काय हरकत नाही. 50 लोक असतील, 1-2 कमी झाले तर काहीच फरक पडत नाही. असं नसावं. प्रत्येकाचा वैयक्तिक त्याच्यामध्ये मनापासून सहभाग असावा. म्हणून मी आवर्जून विचार केला की 15वा अध्याय सगळ्यांकडून आपण म्हणून घेऊ. आणि अनायसे बरंच झालं ना, पुरुषोत्तम मास चालू आहे. या महिन्यामध्ये अनेक जण गीतेचा सुद्धा अध्याय म्हणतात, संपूर्ण गीता वाचन करतात. एवढं नाही जमलं तर निदान 15वा अध्याय तरी म्हणतात. आता ह्या 15व्या अध्यायाची आपली कधी ओळख झाली आठवतेय का? कारण आज आता आपला जो टप्पा आहे ना, तो 3रा आणि 4था अशा सीमारेषेवरचा वयाच्या दृष्टीने. आणि मला आठवतंय ह्या अध्यायाची माझी पहिली कधी ओळख झाली. इयत्ता 4थी मध्ये शाळेत आम्हाला 15वा अध्याय शिकवलेला होता. मराठी माध्यमाची पुण्यातली सदाशिव पेठेतली शाळा. त्यामुळे हा त्यावेळेला पाठ झाला. आणि किती अवघ्या 8 दिवसात अध्याय, आणि छान वाटायचं. 20 श्लोकांचा आहे. कधीही मोठी भगवद्गीता त्या वयात उघडून पाहिली नव्हती. कारण 4थीला हा अध्याय शाळेत शिकवणार म्हटल्यावर जूनमध्ये जिचा पहिला वाढदिवस असतो ना, तिचे आई बाबा सजग असायचे. वाढदिवसाला भेट म्हणून 15व्या अध्यायाची छोटी पुस्तिका पहिल्यांदाच आम्हाला मिळाली. मग काय, तेवढी मिळाल्यावर अशी अख्खी गीता वगैरे एवढी ओळख होण्याचं ते वय पण नव्हतं. आणि अजून एक गंमत सांगते. आता आपण जो शेवटचा शब्द म्हटला ना, त्याच्यात ससर्वविद भजती भारत असा शब्द आहे. खूप कळतच नव्हतं हो 4थीला. फक्त बाई सांगतात म्हणून पाठ करायचं. तर तो भारत शब्द आला की कळायचं बहुतेक अध्याय संपला. कारण अंदाज नसायचा ना. जेव्हा नवीन पाठ झालं, किती वेळ पहिली प्रार्थना, जनगण मन, आणि काहीतरी परवचा वगैरे असं म्हणत आता हा 15वा अध्याय. कारण दरवर्षी नवीन असायचं. भारत शब्द आला की त्या श्लोकाला सगळ्या वर्गाचा आवाज एकदम मोठा व्हायचा, टिपेला. कारण संपलं, म्हणजे आता हा अध्याय संपला. आणि मग जोरात एकदा भारत माता की जय असं म्हणून आपापल्या जागी सगळेजण स्थानापन्न व्हायचे. तो त्या बालवयातला बालसुलभ आनंद, म्हणजे इयत्ता 4थीत घेतलेला गीतेच्या 15व्या अध्यायाचा आनंद. आणि आज बरोबर 40 वर्ष त्याच्यावर उलटून गेल्यानंतर तो अध्याय खऱ्या अर्थाने काय आहे हे जाणून घेण्याचा एक केलेला अल्पसा प्रयत्न, आणि तोच प्रयत्न तुमच्या समोर मांडण्याचा अजून एक प्रयत्नावरचा प्रयत्न. अशा रीतीनं हा पहिली ओळख ह्या अध्यायाची. खणखणीत पाठ झाला. गीता जेव्हा पाठ करायला घेतली त्यावेळेला पहिल्या अध्यायापासूनच संथा झाली. शृंगेरीला जेव्हा परीक्षेला गेलो होतो तेव्हा आम्हाला आमच्या शिक्षिकेनी सांगितलं होतं 12वा 15वा अजिबात विचारणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही म्हणून दाखवण्यासारखं काय आहे, उरलेले अध्याय जरा नीट करा. असं वाटायचं अरे कुणीतरी एखादा तरी तिथला असा असावा की परीक्षक की जो 15व्यातलं काही विचारतोय, 12व्यातलं. पण अजून एक गमतीचा 15वा अध्यायाचा भाग सांगते. जेव्हा मी गीतापाठाचं आयोजन करते तर त्यावेळेला आता सगळ्यांनाच गीता
पूर्ण संथा घेऊन शिकलेले नसतात, किंवा काही जण आता गीता परिवारकडून शिकलेत, काही गीता धर्म मंडळाकडून, काही चिन्मय मिशन, कुठूनही असू दे, कुठलीही गीतेची गंगा असली तरी ती अंतिमतः त्या सागरापर्यंतच जाणार आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक धोरण मात्र असंच आहे की तुम्ही कुठूनही गीता शिकून आलात तरी माझ्याकडे तुमचं स्वागत आहे. माझं असं अजिबात नाहीये की तुम्ही आमच्या पद्धतीने म्हणा किंवा तुमच्या पद्धतीत काहीतरी कमी आहे, त्रुटी आहे. हे दाखवणारे आपण कोण? पहिली गोष्ट ना, मुळात आधी जवळजवळ 2.5 तास, ते सुद्धा भरभर म्हटली तर एवढे तास जर गीता पूर्ण म्हणायला लागतात, तर ती म्हणायला जो साधक आपल्या समोर आलाय तर त्याचं निश्चितपणे भगवंतावर आणि गीतेवर प्रेम असतं म्हणून तो तिथे आलाय. अन्यथा 2.5 ते 2.25 तास, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम, एवढा वेळ कोणीही बसत नाही. आत्ताचा तर जर आपण सगळा या प्रसार माध्यमातून आणि आपल्या हातात हे जे काय आलेलं आहे साधन, याचा जर वेग बघितला तर अवघं म्हणजे अर्ध्या मिनिटाचं रील इतकं आपण वेगवान झालोय, त्याच्यावर आपलं जातच नाही, उडीत जात नाही. अर्ध्या मिनिटाचं पटापट स्क्रोल करायचं, हे झालं ते झालं ते झालं, एका जागी बसूच शकत नाही. आणि असं असताना गीतेच्या माध्यमातून आज 2.5 तास बसायला जो साधक येतो त्या सगळ्यांचं माझ्याकडे स्वागत आहे. आता त्यातलाच अनुभव सांगते की असे सगळे वेगवेगळ्या वयोगटाचे असतात. तर माझ्या वयाचे 50 वयोगटातल्या थोड्याच असतात आणि मग त्यांना एक वैयक्तिक त्यांची नैतिक जबाबदारी वाटते की हे जे काही सगळं चालू आहे ना त्याचे आपण फोटो काढले पाहिजेत, स्टेटसला टाकायला पाहिजे ना, मी गीता पाठाला उपस्थित होते, अमुक मंदिरात झाला. मग संपूर्ण 18 अध्याय जेव्हा चालू असतात तेव्हा या फोटोवाल्या कधी उठतात माहितीये? 15व्या अध्यायाला बरोबर उठतात, कारण तो पाठ असतो. म्हणजे मग त्यामुळे काय होतं, अखंड पुस्तकात इतका वेळ जी मान घातलेली असते ती 15व्या अध्यायाला थोडी वर येते आणि मग जरा इकडे तिकडे पायही मोकळे होतात, फोटोही मनासारखे काढले जातात. म्हणजे मला असं नवीन जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला असं वाटायचं की हा किती सोपा आहे ना हा अध्याय, म्हणून बहुतेकांचं असं होत असेल. आणि सोपा तर आहेच आहे, जो अध्याय ज्या अर्थी लहान वयात शिकवलाय तो त्या अर्थाने सोपा असणार आहे. आता तो कसा सोपा कसा अवघड हे प्रत्यक्ष अभ्यास केल्यावर कळलं आणि त्याच अभ्यासातून जे काही मी तुमच्यापर्यंत पोचवू शकणार आहे त्याच्यासाठी आजचा हा सगळा प्रपंच मांडलेला आहे. ही झाली 15व्या अध्यायाची माझी आणि बहुतेकांची पहिली ओळख. आता पुरुषोत्तम योग, माझं आणि प्रज्ञाचं बोलणं झालं तेव्हा इतके कार्यक्रम एकावर एक. म्हटलं अगं काय विषय तरी काय घेऊ, तर ती म्हणाली थांब जरा. खरं तर तिला 2 दिवस अपेक्षित होतं, पण उद्या माझा दुसरीकडे आधीच कार्यक्रम ठरलेला असल्यामुळे नाही वेळ देऊ शकत. मग आता 1च दिवस उरला. मग म्हणाली काही नको, पुरुषोत्तम मास चालू आहे त्यामुळे तू सरळ पुरुषोत्तम योगावर बोल. बघा, म्हणजे पुरुषोत्तम हा प्रत्येकाला किती सोपा वाटतो याचं पण हे एक उदाहरण नाही का झालं. काय विषय द्यायला सुचला नाही की वक्त्याला तो आयोजक सांगून मोकळा होतो, पुरुषोत्तम योगावर बोला, पुरुषोत्तम मास चालू आहे. अहो बोला म्हणजे काय, एवढं सोपं आहे का ते? किती तो पुरुषोत्तम, भगवान पुरुषोत्तम, एक तर मर्यादा पुरुषोत्तम राम आणि दुसरा भगवान पुरुषोत्तम गोपाल कृष्ण. हे 2 पुरुषोत्तम आहेत. राम आणि कृष्ण विष्णूंचे हे पूर्ण अवतार जे आहेत त्यांना आपण पुरुषोत्तम म्हणतो. संपूर्ण रामायण महाभारत किती वेळेला वाचा, ऐका, श्रवण करा, त्याच्यावर किती वेळेला लेखन करा, टीका लिहा, टिप्पणी करा, तरीही एक जन्म हे जाणून घ्यायला पुरत नाही. त्या पुरुषोत्तमावर सहजगत्या आपण सांगतो पुरुषोत्तम योगावर बोला. हरकत नाही, प्रयत्न करून बघूयात म्हटलं. आता बोलविता धनी
तो सुद्धा वक्ता श्रोता पांडुरंग. तसं मला इतकं बरं वाटलं, म्हटलं चला कुठे आहे ग म्हटलं कार्यक्रम, तर म्हणाली माऊली विठ्ठल मंदिर. म्हटलं म्हणजे माऊली म्हणजे आपली ज्ञानेश्वर माऊली पण आहे आणि विठू माऊली. चला म्हटलं आपली काळजी घेणाऱ्या 2 माऊली तिथे उपस्थित असणार. आणि वक्ता श्रोता पांडुरंग म्हणजे मी काय बोलणार, मला काय माझ्या वाणीतून कुठले शब्द बाहेर पडणार, या सगळ्याची जबाबदारी तो पांडुरंगच घेणार आहे, कारण तोच शेवटी भगवान पुरुषोत्तम आहे. आता पुरुषोत्तम म्हटलं की व्हॉट्सअपवर हा अधिक महिना सुरू व्हायच्या आधी मला वाटतं जवळजवळ 2 ते 3 महिने हा अधिक महिना कुठल्या तारखेपासून सुरू होणार, ते कधी संपणार, सगळं ज्ञानपीठ आपल्याला उपलब्ध झालेलं होतं. कितीतरी वैविध्य जो तो म्हणजे प्रत्येकाला वाटतं माझ्याकडून काहीतरी स्टेटसला गेलं पाहिजे, माझ्याकडून मला हे छान स्तोत्र कळलंय किंवा ही छान माहिती आलीय, अधिक मासाचं महात्म्य कळलंय, हे पाठवलं पाहिजे. म्हणजे एवढं ज्ञानभांडार उपलब्ध आपल्याला करून दिलेलं आहे. ते सगळं ज्ञानभांडार आपल्याला कल्पना आहे का की हे ज्ञानभांडार नसून हे फक्त माहितीचं भलं मोठं पुस्तक आहे किंवा माहितीचं भांडार आहे. आणि खरं ज्ञान म्हणजे काय, तर त्या पुरुषोत्तमाला जाणणं. पण ते जाणणं हे इतकं सोपं नसलं तरी सुद्धा त्याची सुरुवात जशी बालवयात इयत्ता 4थीत म्हणजे मला वाटतं 9 किंवा 8, 9, 10 वर्ष एवढंच वय असेल, त्या वयात ज्या अर्थी एखादी शैक्षणिक संस्था ठरवते आणि सर्वमान्य पुण्यातल्या सगळ्या शाळांमधून इयत्ता 4थी किंवा 3री 5वी एवढ्या 2-3 वर्षातच 15वा अध्याय 100% शिकवला जात असे. म्हणजे आपल्या शैक्षणिक संस्थेलाही मान्य आहे की लहान मुलांवर संस्कार करायचे तर ते पुरुषोत्तम योगाच्याच माध्यमातून करायचे, कारण पुरुषोत्तमाचं जे बीज आहे ते याच वयात टाकायला हवंय. आणि मग ते टाकलेलं बीज अंकुरायला एवढं वय येऊन ठेपतं. असं वाटायला लागतं, हे वय आल्यावर पाहिलं ना आरशात की असं वाटायला लागतं थोडी आधी सुरुवात केली असती तर, थोडा आधी अभ्यास केला असता तर. पण आता ह्या पश्चात बुद्धीचा काही उपयोग नाहीये. भगवंत आपल्याला वेळोवेळी संधी देत असतो, जाग करत असतो, अनेक इशारे पाठवत असतो. ते कसं जागं व्हायचं, ते संकेत कसे आचरणात आणायचे आणि ह्या सगळ्या गोष्टींना जाणायचं म्हणजेच खरं म्हणजे खूप छोट्या प्रमाणावर पुरुषोत्तमाला जाणायचं. आता ह्या पुरुषोत्तम मासाचं सगळ्यांना वर्णन माहितीये, पण तरी सुद्धा सांगितल्याशिवाय राहवत नाही ना. आपल्या पंचांगाच्या नियमाप्रमाणे, खगोलशास्त्राप्रमाणे आपल्या ह्या सगळ्यातले जे काही क्षयतिथी होतात, वृद्धी असते, तर त्या सगळ्या दिवसांची बेरीज वजाबाकी करत करत 1 महिना नेमका शिल्लक राहतो. आणि तो महिना ह्या 3 वर्षांनी आपल्या या हिंदू पंचांगाप्रमाणे अधिक मास म्हणून बसवलेला आहे. आता त्याला तो अधिक जास्तीचा जादाचा महिना, मग त्याला काय मलमास म्हटलं, धोंडा मास म्हटलं. अधिक महात्म्य वाचलं असेल तर मग हा अधिक मास रुसला म्हणे आणि त्यांनी पुरुषोत्तमाची भगवंताची आराधना केली की काय मला हे नाव दिलंय, हे काय नाव आहे, धोंडा मास, अधिक मास. आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला सांगितलेलं आहे की हा जो मास आहे या मासामध्ये तुझ्या सन्निध मी तिथे कायम असेल आणि जो कोणी माझी आराधना करेल त्याला मी सदैव प्रसन्न राहीन, त्याच्यावर कृपा करीन, त्याचं मी कल्याण करीन. आणि ह्या मासाला भगवंतांनी नाव दिलं पुरुषोत्तम मास. म्हणूनच आपण जे सुरुवातीला म्हटलं की खूप काही कळत नसलं काही हरकत नाही, पण ऐकून ऐकून बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती झाल्यात. त्यानुसार हा महिना सुरू झाला की गीतेचा 15वा अध्याय म्हणायचा, एवढं आपल्या ह्या ठराविक परंपरेतल्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि निष्ठेनी म्हणतात. हो, माझ्याकडे तर अशा नोंदी असतात की गीतेचा 15वा अध्याय एकादशीला तर आम्ही ताई 12 वेळा म्हणतो.
द्वादशीला 12 वेळा म्हणतो, शिवाय विष्णू सहस्रनाम 5-5 वेळा म्हणतो. अहो हे केवढं, ही साधना ही चेष्टेचा विषय नाहीये. एकदा म्हणता म्हणता सुद्धा आपल्याला जर जांभया येत असतील तर 12-12 वेळा म्हणणाऱ्यांचं निश्चित कौतुक आहे. आणि त्यांना हे कुठेतरी काहीतरी आत वाटतंय म्हणून ते करतायत ना. मग असा हा पुरुषोत्तम. आता आपण हा बघितला की पुरुषोत्तम योग गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाचं नाव आहे आणि त्याला पुढे जी पुष्पिका आपण अध्याय संपल्यावर म्हणतो त्यामध्ये त्या अध्यायाचं नाव दिलेलं आहे आणि योग असं त्याच्या पुढे जोडलेलं आहे. तर हा पुरुषोत्तम योग आणि हा योग भगवंतांनी या अध्यायामध्ये फक्त 20 श्लोकांचा अध्याय आहे आणि सुरुवातच श्री भगवानुवाच. कुठेही भगवंतांनी याच्यात अर्जुनाला बोलायला क्षणाची पण संधी दिली नाही. सगळं ओळीनी 20 ते 20 श्लोक स्वतःच म्हटलेले आहेत. एकदा जे सुरू केलं ते 20 श्लोक अखंड. मध्ये मध्ये काही अध्यायात थोडा तरी एखादा प्रश्न अर्जुनाने विचारलाय. अर्जुन उवाच, काहीतरी मनात शंका आली तर तो म्हणतो ना, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. काहीतरी तर शंका आली तर, आणि ही यायला पाहिजे ना, नाहीतर नुसतं श्रवण काय हो. म्हणून काही ना प्रवचन किंवा व्याख्यानांमधून नंतरची 10 मिनिटं प्रश्नोत्तराची घेतात. ती एवढ्यासाठी आम्ही काय सांगितलं ते तुम्हाला कितपत कळलं हे कळावं म्हणून ते प्रश्नोत्तर. तर तसाच हा गीतेचा सगळा संवाद हा प्रश्नोत्तर रूपी असल्यामुळे अर्जुनाने मध्ये मध्ये भगवंताला प्रश्न विचारलेत आणि त्याची उत्तरं म्हणून ही संपूर्ण गीता आहे. आता लहानपणीचा सुरुवातीला विषय काढलाच होता. तर पहिला श्लोक बघा, ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम. ह्याचं ती जे छोटं आम्हाला पुस्तक मिळालं होतं की नाही, तर त्याच्यावर पहिल्या पानावर एक चित्र दाखवलेलं होतं. प्रत्येक अध्यायाचं एक वैशिष्ट्यपूर्ण चित्र आहे. समान एक चित्र तर आहेच की तो रथ आहे अर्जुनाचा, अर्जुन बसलेला आहे, तो पाय उतार झालाय आणि भगवंत उभे आहेत आणि ते त्याला गीता सांगतायत. हे एक चित्र झालं. पण प्रत्येक अध्यायाचा एक बीज श्लोक असतो आणि त्या श्लोकावर आधारित एक एक चित्र दिलेलं असतं. तसं ह्या अध्यायाचं जे चित्र आहे तर ते लहान वयात बघितलं आणि तेव्हा खरंच काही कळत नव्हतं. तर दाखवलेलं असतं असं की एक झाड उलट चित्र काढलेलं आहे बघा. त्याची मुळं वरती आहेत आणि त्याचा सगळा शाखा विस्तार हा खाली झालेला आहे. खूप गंमत वाटायची लहान वयात. हे काय खाली डोकं वर पाय. आणि मग त्यावेळेला शाळेत नंतर जे काही पीटीचे तास असायचे, व्यायाम प्रकार, तर एक 4-2 आसनं वगैरे पण शिकवलेली असायची. आणि लहान वयात शरीर लवचिक असतं, चुटचुट हलतं, त्यामुळे सर्वांगासन सुद्धा शाळेत शिकवलं होतं. आणि सर्वांगासन शिकवणारे जेव्हा ते शिक्षक आले होते तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की हे खाली डोकं वरपाय केलं ना की बुद्धी तल्लख होते, मेंदूला रक्त पुरवठा होतो. मग ह्या वाक्याचा कधीतरी शाळेतून बाहेर पडल्यानंतर जेव्हा असंच क्वचित प्रसंगी हातामध्ये जेव्हा पुस्तक पडलं गीतेचं, त्यावेळेला असं वाटलं की अरे खरंच म्हणून हे 15व्या अध्यायावर असं चित्र दिलं होतं का की खाली डोकं वर पाय. म्हणजे काय की डोकं खाली म्हणजे कुठे, तर भगवंताच्या चरणाशी. त्याच्या चरणाशी नतमस्तक झाल्याशिवाय त्या बुद्धीला, त्या मेंदूला रक्तपुरवठा होणार नाहीये. आणि तो जेव्हा रक्तपुरवठा होईल त्याच वेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची उकल होणार आहे. हा एक अनुभव कधी घेतला तेही सांगते. जेव्हा मुलांना चिन्मय मिशनच्या किंवा अन्य स्पर्धांसाठी गीता अध्याय शिकवायचे त्यावेळेला, म्हणजे किती वर्ष मध्ये गॅप गेली, काय करणार, अशी गॅप घेतल्याशिवाय ना होत नाही हो सगळा अभ्यास. एकदम सगळं करू म्हटलं तर होत नसतं. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. आणि आपणच म्हणतो ना की आपल्या इच्छेनुसार काहीच नाहीये, सगळं त्याच्या इच्छेनुसार आहे. त्यामुळे त्या लहानपणी ते उलट चित्र बघितलेलं, खाली डोकं वर पाय, ह्या सगळ्याचा थोडासा अर्थ हा मुलांना जेव्हा 15वा अध्याय शिकवायला घेतला
त्यावेळेला लक्षात आलं की हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला भगवंताच्या चरणाशी नतमस्तक व्हावं लागेल. आणि ते सुद्धा कसं? अनन्य भावे नतमस्तक व्हावं लागेल. जसं अर्जुन भगवंताच्या चरणाशी नतमस्तक झाला आणि त्यांनी सांगितलं की हे भगवंता, आता मला तुझ्या वाचून कोणीही नाही. मला हा जो मोह उत्पन्न झालेला आहे, या मोहातून मला बाहेर काढण्यासाठी एकमेव तूच आहेस. ती जेव्हा त्याची स्थिती आली तेव्हाच त्याला भगवंतांनी संपूर्ण गीतेचा उपदेश केलेला आहे. म्हणूनच म्हटलं ना, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. भगवंताच्या चरणाशी नतमस्तक व्हायचं म्हणजे काय? फक्त देवळामध्ये जाऊन डोकं ठेवायचं हा झाला वरवरचा अर्थ. तसाच अर्थ ह्या गीतेतल्या 15व्या श्लोकाचा आपण थोडासा त्या पद्धतीने बघणार आहोत. हे जे संपूर्ण 20 श्लोक आहेत तर त्याची थोडी वेगळी उकल पण केलेली आहे. कारण पुरुषोत्तम म्हणजे परमात्म तत्व हे जाणणं इतकं सोपं आहे. दासबोधाचा अभ्यास केलेली सुद्धा मंडळी असतील इथे. समर्थांनी गीतेतून त्यांना जे मिळालं, जे ज्ञान प्राप्त झालं ते आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी समर्थ असोत किंवा माऊली असो, त्यांनी किती मोठा सगळा वाङ्मय प्रपंच मांडला आणि ते परमात्म तत्व आपल्यापर्यंत सहज सोप्या पद्धतीने समजावून देण्यासाठी एवढा मोठा प्रपंच हा आपल्याला कसा समजावा, तर त्याच्यासाठी ह्या 20 अध्यायांमधली 20 श्लोकांची जी उकल आहे ती अशी: आपल्या भोवती ही संपूर्ण चराचर सृष्टी आहे, बरोबर? हे सगळं जगत आहे. ह्या जगताचं वर्णन भगवंतांनी 1 ते 6 या श्लोकामध्ये केलंय, 15वा अध्याय. त्याच्यानंतर 7 ते 11 या श्लोकांमध्ये भगवंतांनी या जगतामध्ये आपण जन्माला आलो, आपण म्हणजे काय तर हा जीव, तर ह्या जीवाचं रूप काय, त्याचं स्वरूप काय, याची सगळी उकल भगवंतांनी या 7 ते 11 या श्लोकांमध्ये केली आहे. आणि त्याच्यानंतर 12 ते 15 या श्लोकांमध्ये भगवंतांनी ईश्वराचं स्वरूप, ईश्वराचं रूप आपल्यापर्यंत अर्जुनाच्या माध्यमातून पोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर उरलेले जे श्लोक आहेत म्हणजे 16, 17, 18, 19 आणि 20 या श्लोकांमध्ये भगवंतांनी पुरुषोत्तमाचं म्हणजे परमात्म तत्वाचं वर्णन केलेलं आहे. आता वास्तविक 10वा अध्याय विभूती योगाचा झाला की भगवंतांनी या जगतामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या विभूती आहेत त्याचं अगदी पूर्ण विश्लेषण अर्जुनाला केलेलं आहे. किती म्हणजे सगळी ही वृक्षवल्लरींपासून आकाशातले सूर्य, चंद्र, नक्षत्र, भूमी, महर्षी असतील किंवा समुद्र आहे, नदी, त्या नदीमधली सुद्धा गंगा नदी, पण तिला मात्र भगवंतांनी विभूती योगामध्ये जान्हवी या नावाने संबोधलेलं आहे. तर ह्या सगळ्या विभूती योगाचं वर्णन करून झाल्यानंतर पुन्हा आता भगवंतांना आपल्या ह्या सगळ्या विभूतींचंच वर्णन 12 ते 15 एवढ्या 4 श्लोकामध्ये अवघं केलेलं आहे. ती विभूती कशाची तर ही झाली चराचर जगतातली विभूती. पण जी विभूती आपल्या ठायी आहे तिची ओळख होणं म्हणजेच ईश्वराला जाणणं, आणि तोच सगळा प्रयत्न ह्या 4 श्लोकांमध्ये आपल्याला केलेला दिसतो. भगवंतांचा प्रयत्न आपण म्हणू शकत नाही, त्यांचं ते पूर्ण कर्म आहे. आपल्यासाठी तो अर्थ जाणून घेणं हा आपला प्रयत्न असतो. आता हे श्लोक जे आहेत ते घेणारच आहे संदर्भानुसार, पण परंतु असं आहे की जगताची ओळख होता होता आपण आपल्या जीवाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि हा जीव कसा
तर मला असं वाटतं की हा जीव जो आहे तो मी म्हणजे काय, तर मी स्वतःला देहबुद्धीच्या रूपाने ओळखते. मी कोण, माझं काहीतरी विशिष्ट नाव आहे, माझं काहीतरी कुटुंबाची ओळख आहे, माझ्या समाजाची, गावाची अशी सगळी ओळख आहे. म्हणजे देहबुद्धी ज्याला चिकटलेली आहे अशा मीची ओळख. पण ही ओळख खरी नाही. आपल्या अंतर्यामी जो जीव आहे तो जीव म्हणजेच ते परमात्म्याचाच अंश आहे. त्या जीवाची ओळख होणं हे खरं तत्व आहे. त्याविषयी भगवंत ह्यामधल्या म्हणजे 7 ते 11 श्लोकांमध्ये सांगतायत. आणि पुढे जाऊन आज जे आपण श्लोक पाहणार आहोत, आता तुम्ही म्हणाल की ताई सुरुवातीला तर सांगितलं की 16 पासून 20 श्लोकांमध्ये भगवंतांनी परमात्म तत्वाचं वर्णन केलंय, प्रवचन तर पुरुषोत्तम योगावर ठरलंय, आणि मध्ये तुम्ही ईश्वर तत्वावरचे श्लोक का बरं निवडलेत? तेच तर मेख आहे. कारण आपण जिथे देहबुद्धीत अडकलोय तिथे आपण ज्ञानापर्यंत जे खरं म्हणजे आत आहे, तर त्या आतल्या ज्ञानाला, आतल्या आपल्या परमात्म स्वरूपाला ओळखण्यासाठी आपल्याला सगुण उपासना दिलेली आहे. आणि सगुण उपासना म्हणजेच ईश्वराचं रूप आणि त्याचं स्वरूप जाणणं. आणि सगुण उपासना सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत महत्वाची असते. कारण आपल्याकडे आपली जी परंपरा आहे ना, आपण काय म्हणतो, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, इतके रोखठोक व्यवहार करणारे आम्ही. हो, आता मॅथ्स मधले सुद्धा प्रूफ्स किंवा थेरम्स सोडवायचे तर त्याचं तुम्हाला प्रूफ द्यावंच लागतं, त्याच्याशिवाय तो थेरम कम्प्लीट होत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याला प्रूफ द्यावं लागतं. मग हा भगवंत या चराचर सृष्टीमध्ये अस्तित्वात आहे हे कसं सगळ्यातल्या सगळ्या अगदी अतिसामान्यातल्या सामान्य बुद्धीच्या सुद्धा जीवाला कळावं म्हणून हे सगुण रूप आपल्या समोर ह्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी जे कल्पून आपल्या समोर ठेवलंय ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याचीच ओळख भगवंत आपल्याला करून देत आहेत. कारण सगुण रूपाची ओळख करून घेतल्याशिवाय तुम्ही निर्गुण रूपापर्यंत पोहोचूच शकत नाही. एकदम जा आणि मोठी म्हणजे डायरेक्ट PhDचा पेपर सोडव म्हटलं तर जमेल का? हो, नाही ना. म्हणजे काही जण करतात, पहिली दुसरी स्किप करतात, डायरेक्ट 4थीला वगैरे परीक्षेला बसतात, पण ते खूप 1000 लाखात वगैरे एखादी केस असते. पण सर्वसामान्य आपण आपल्या छोट्या पिल्लाला आधी बालवाडीतच घालतो की नाही, एक एक टप्पा करत करत तो पुढे. आणि पुढचं शिक्षण, एक पहिली पदवी प्राप्त झाल्यानंतर पुढचं शिक्षण हे आपण त्याच्यासाठी ऐच्छिक ठेवलेलं असतं. कारण प्रत्येकाच्या कर्माची, बुद्धीची झेप वेगळी वेगळी असते. तर अशा रीतीनं आता हे सगुण तत्व आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि मगाशी मी जो विभूती तत्वाचा उल्लेख केला, ही विभूती भगवंत अर्जुनाला सांगतायत ही आपल्या ठायी आहे, तुझ्या ठायी आहे, तर ती ओळखायला शिक. ती ओळखणं म्हणजेच ईश्वर तत्वाला जाणणं. आणि ईश्वर तत्वाला पूर्ण रूपाने तू समजून घेशील तेव्हाच तुझा प्रवास हा त्या परमात्म तत्वापर्यंत किंवा पुरुषोत्तमापर्यंत होणार आहे. आणि हे पुरुषोत्तम तत्व म्हणजे साक्षात मी म्हणजे भगवंत आहेत असं ते अर्जुनाला सांगतायत. आता याच्यासाठी 12वा श्लोक बघा. श्लोक असा आहे, यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. आता आदित्यानामहं विष्णुर नक्षत्राणामहं शशी हे सगळे विभूती योगातले दाखले तर भगवंतांनी दिलेत. आणि मग परत त्याचाच थोडासा संदर्भ पुढच्या पानावर चालू कंटिन्यू करावं लागतं की नाही, तसं ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय की आदित्य, तेज आणि चंद्र हे 3 ह्या पृथ्वी तलावर आहेत. आणि ही सगळी तेजाची रूपं आहेत. ही सगळी अर्थातच भगवंताची विभूती आहे, पण त्यांना तू जाणायला पाहिजेस. आता जाणायला पाहिजे म्हणजे नेमकं काय करायचं? आदित्य म्हणजे सूर्य. ह्या सूर्य हा तर आपण त्याला सुद्धा सूर्य नारायण म्हणतो. का हो? कारण कर्मयोगाचा जेव्हा जेव्हा विषय निघतो की नाही तेव्हा पहिलं उदाहरण सूर्याचं दिलं जातं. निष्काम कर्मयोग करणारा तो सूर्यनारायण.
आणि ह्या सूर्यनारायणाला याच्यासाठी जाणायचं की त्याच्या ठाई भगवंताची विभूती तर आहेच, पण हा सूर्य आपल्या ठाई वसतो. कसा? कारण सूर्याचा प्रकाश थेट आपण घेत असतो. जरा जरी तो सूर्यप्रकाश कमी पडला की लगेच व्हिटॅमिन डी ची डेफिशियन्सी, आणि आता तर ते खूपच वाढत चाललंय, म्हणजे थेट त्याचं आपल्या शरीरामध्ये प्रवेश असतो. आणि सगळ्यांना माहितीये की सूर्यनारायणाला आपल्याकडे अर्घ्य देण्याची पद्धत आहे. छोट्या छोट्या गोष्टी बघा, आपल्या ज्या परंपरा मांडलेल्या आहेत, पूर्वापार चालत आलेल्या आहेत, तर त्या सगळ्या परंपरा याचसाठी आहेत की तुम्हाला एकदम मोठा घास दिला तर तो तोंडामध्ये एकतर मावणार नाही, आणि कोंबला तर तो चावून खाणं गिळणं सगळंच अशक्य होईल. छोट्या छोट्या गोष्टी. मग आपण घरात बघतो की वडील आपले किंवा आजोबा लहानपणी बघितलेलं असतं की सूर्यनारायणाला पाणी देतात. आता हाही चेष्टेचा विषय असतो की आकाशात तो कुठे दूर सूर्यनारायण, आणि तुम्ही त्याला इथे असं असं पाणी देताय, पोचणार आहे का ते सूर्यापर्यंत? ह्या चेष्टेंकडे खरं सांगू का दुर्लक्ष करावं. जे आपल्या परंपरागत आलेलं आहे ते आपण निष्ठेने चालू ठेवणं हाच खरा तर कर्मयोग आहे. मग ह्या सूर्यनारायणाच्या ठाई जे आपल्या पंच इंद्रिय जी आहेत, तर त्या पंच इंद्रियांमध्ये सूर्य हे पंच जी भूत आहेत त्यातलंच एक तत्व आहे. तर आपल्या नेत्रांमध्ये जी ज्योती असते, जे तेज असतं, ते आपल्याला थेट सूर्याकडून मिळालेलं आहे. परंतु 12चा सूर्य आपण पाहू शकत नाही, सूर्यग्रहण पाहणं निषिद्ध असतं. पण सकाळी उगवतीचा सूर्य मात्र आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो. म्हणून उठल्यानंतर सकाळी पहिल्यांदा आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति हा श्लोक म्हणून आकाशाकडे बघून नमस्कार करावा. एक तर आकाश तत्वाला नमस्कार होतो आणि सूर्यनारायणाला नमस्कार होतो, आणि या दोघांना केलेला नमस्कार हा अंतिमतः केशवापर्यंत म्हणजेच त्या पुरुषोत्तमापर्यंत पोचणार असतो. आहे की नाही आपली ही पद्धत? सकाळी उठल्यावर कराग्रे वसते म्हणायचं, समुद्र वसने म्हणायचं, आकाशाकडे बघून अनेक जुनी मंडळी पूर्वी असा नमस्कार करायचे, किंवा रात्री झोपताना सुद्धा आकाशाकडे बघून चंद्राला सुद्धा नमस्कार करणारी. आणि एवढं रोज नाही जमलं तर चतुर्थीला उपवास सोडायच्या वेळी चंद्राचं दर्शन घेऊनच आपण उपवास सोडतो. अहो काहीतरी तर असणार ना त्याच्या मागे, का असंच आपल्या लोकांनी किंवा त्यांना काही वेळ जात नव्हता, किंवा उगाचच पुढच्या पिढीला कसल्या तरी ह्या गोष्टींमध्ये अडकवून ठेवायचं म्हणून का सांगितलं होतं? तर मुळीच नाही. ते जे तेज आहे ते तेज आपल्या नेत्रातून आपल्या शरीरामध्ये यावं म्हणून हा सूर्यनारायणाला नमस्कार अत्यंत महत्वाचा आहे. आणि आपल्याला ठाऊक आहे की नेत्रातलं जे तेज आहे, जर आपण योद्धे बघितले किंवा स्वातंत्र्य सैनिक बघितले किंवा राजे महाराजे बघितले, समोरच माझ्या शिवाजी महाराजांचं चित्र आहे, तुकाराम महाराज असतील, माऊली असतील, स्वामी विवेकानंद असतील, तर ह्यांची चित्र किंवा फोटो बघा, त्यांचे डोळे बघा, काय तेजस्वी डोळे असतात. की त्या डोळ्यात त्यांचं सगळं जे कर्तृत्व असतं त्या कर्तृत्वाचं तेज सामावलेलं असतं. एक दृष्टीचा कटाक्ष समोरच्याकडे फेका, शत्रू तो चळचळ कापलाच पाहिजे असं त्या दृष्टीमध्ये सामर्थ्य असायचं. आणि हे सामर्थ्य हे सूर्यनारायणाकडून मिळालेलं असतं. म्हणून सूर्यनारायणाची कृतज्ञता ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची. कारण असं आहे की खूप जर याच्यावर मी आधीच सांगितलं की प्रज्ञानी मला जेव्हा पुरुषोत्तम योग बोलायला सांगितला त्यावेळेला मी माझ्याकडची 4 पुस्तकं चाळली बरं का. एक तर मोठा गीता सागरच होता. बापरे, म्हटलं आता 2 दिवसात ह्याच्यातून एवढ्या पानातून शोधून शोधून नेमकं बोलू काय, बाजूला ठेवून दिला. दुसरा पण असाच बघितला, तिसरा आणि चौथं छोटंसं पुस्तक होतं. म्हणजे छोट्याकडून सूक्ष्माकडून स्थूलाकडे असं, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीकडून आपण एक दिवस मोठ्या गोष्टीकडे जाणार आहोत.
तोच प्रवास म्हणजे पुरुषोत्तम योगाला जाणण्याचा प्रवास आहे. आधी तुम्ही सूर्यनारायणाची कृतज्ञता तर बाळगायला शिका, त्याला एक साधा नमस्कार तर करायला आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगू शकतो ना. ही परंपरा ही मोडीत काढण्यासारखी नक्कीच नाहीये, कारण सूर्यनारायण आपण कर्मयोगाचं प्रतीक म्हणून मानतो. की अखंड लहानपणी शाळेत आठवतंय का, निबंधाला एक विषय असायचा की सूर्य उगवलाच नाही तर. लिहिलायत ना निबंध, काय फजिती होईल. आधी गंमत वाटायची, निबंध लिहायला सुरुवात केली ना की मज्जा वाटायची की किती वेळ झोपायला मिळेल, म्हणजे झोप एक तर सकाळची शाळा नसेल, तो डबा, मग तो घरचा अभ्यास, वा किती मज्जा वगैरे. पण मग तो निबंध लिहिता लिहिता त्या वयात सुद्धा कळलं की छे, हे काय खर्च अवघड आहे बाबा. सूर्य उगवला नाही तर काय अखंड काय अंधार झोपून राहणार. ही संपूर्ण चराचर सृष्टी ज्याच्या प्रकाशाने प्रदीप्त झालेली आहे तो सूर्यनारायण रोज नित्यक्रमाने उगवतो. एकही दिवस आळस म्हणून त्याला ठाऊक नाही. आणि अपेक्षा, इथले बसलेले सुद्धा कोण कोण पाणी देतं हो सूर्याला? मी सुद्धा नाही हो देत. मी सकाळी नमस्कार नक्की करते, पण पाणी दिलं जात नाहीये. म्हणजे आपण काही देतो म्हणून तो आपल्याला प्रकाश देतोय का? तर मुळीच नाही. तो त्याचं कर्म निष्ठेने करतोय आणि कर्म कसं करावं याचा आदर्श म्हणून सूर्यनारायणाला आपण नमस्कार केला पाहिजे. आणि ही सगळी चराचर सृष्टी ज्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो, खरोखर भगवंतांनी आपल्याला एक वेळ न बाकीच्या गोष्टी आपण म्हणतो थोड्याशा कमी जास्त दिल्या तरी चालतील, रूप सुद्धा, बाकी बुद्धी सुद्धा, पण डोळे नसतील तर त्या व्यक्तीचं आयुष्य हे किती कठीण असतं याची आपल्याला जाणीव आहे. मग भगवंताप्रती ही कृतज्ञता सूर्यनारायणाला नमस्कार करून अवश्य आपण पाळलीच पाहिजे. त्याच्यानंतर यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. पुढचं चंद्र. आपल्याला माहितीये की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, भूगोलात शिकलो. पण अध्यात्माची थोडीशी वेगळी आहे आणि ज्योतिष ग्रह कुंडलीनुसार तर अजूनच सगळं वेगळं आहे. आपल्याला असं वाटतंय की हा चंद्र हा परप्रकाशित आहे, म्हणजे सूर्याकडून त्याला जो प्रकाश मिळतोय तोच तो आपल्याला देतोय. पण त्याच्यामध्ये त्याचं काही ऍडिशन आहे की नाही? सूर्याकडून एवढा प्रचंड दाहक इतका प्रखर आलेला प्रकाश हा चंद्र किती शीतल करून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तो तसाच्या तसा त्यांनी रात्री पण पोहोचवला असता तर आपली किती अवघड अवस्था झाली असती. आत्ताचे हे दिवस आपण कधी एकदा सूर्यास्त होईल आणि हळूहळू जरा संध्याकाळची शीतलता येईल म्हणून दिवसभर वाट बघत असतो. अंगाची लाही लाही होतीये एसी मध्ये बसून सुद्धा. म्हणजे चंद्राचं येणं, त्याचं उगवणं हे किती महत्वाचं आहे. आणि चंद्राचा जो कर्मयोग आहे तो किती वेगळ्या प्रकारचा आहे हे आपल्या लक्षात आलं असेल की जसंच्या तसं असं आलं आणि असं पुढे ढकललं. व्हॉट्सअपवर आपण सध्या तेच करतो. आली पोस्ट की घाई घाईने ग्रुप बघायचा नाही, कुठे पाठवलंय बघायचं नाही, त्या ग्रुपवर आधी कोणी पाठवलंय का, एवढे कष्ट कोण घेणार, मला आलं की मी आधी पाठवून मोकळा. असं चंद्राने केलं असतं तर जसाच्या जसा त्याला सूर्याकडून प्रकाश जी त्याला दाहकता, त्याला म्हणजे तो त्यांनी किती वेगळ्या प्रकारचं सहन केलंय. सहनशीलता हा एक वेगळा गुण मला असं वाटतं की चंद्राकडून आपल्याला शिकायला पाहिजे. ह्या संपूर्ण आयुष्यामध्ये कर्म तर आपल्याला करायचंच आहे, कारण आपल्याला कर्मयोगात सांगितल्याप्रमाणे एक क्षण सुद्धा आपलं आयुष्य हे कर्मा वाचून जात नाही. ठरवलेली आणि न ठरवलेली आणि ज्याला आपण रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतो, प्रतिक्षिप्त क्रिया, डोळ्याच्या पापडीची उघडझाप होणं किंवा आत्ता बोलत असताना सुद्धा मगाशी पिऊन आलेल्या चहाचं सुद्धा पचन माझ्या पोटामध्ये चालूच आहे, तुमच्याही चालू आहे. किती सहजगत्या चालू आहे ना, काही त्याला वेगळं आपल्याला लक्ष द्यावं लागत नाही. ह्या सगळ्या क्रिया अंतर्गत आपल्या सुद्धा घडतायत. हे सुद्धा आपल्या शरीराचं कर्म चालू आहे. आणि चंद्राचं जे कर्म आहे ते मला असं वाटतं की वेगळ्या दृष्टीने जर बघितलं तर सहनशीलता, सूर्याकडून आलेली दाहकता, प्रखरता,
इतकी सौम्य, इतकी शीतल आणि इतकी अशी आल्हाददायी, अगदी हवीशी. चंद्राच्या चांदण्याला ज्योत्स्ना असं म्हणतात. इतकं ते हवंसं असं शीतल चांदणं हा चंद्र आपल्याला देतोय. मग या चंद्राप्रती सुद्धा कृतज्ञता हवीच ना. आणि हा चंद्र हा मनाचा कारक आहे. म्हणजे पंचेंद्रिय, त्याचे पंचकर्म ह्याच्या व्यतिरिक्त मन, बुद्धी आणि अहंकार हे जे 3 महत्वाचे भाग आहेत त्यातला मनाचा कारक हा चंद्र आहे. आणि तो तितकाच जास्त महत्वाचा आहे, कारण बऱ्याच गोष्टी मी मनाने ठरवल्या तरच त्या पार पडतात. शरीर देतं साथ, पाय ओढत का होईना वेळ लागेल, अर्धा तासाचं काम मी 1 तासात करीन, पण मनाचं जर माझी शक्ती संपली, मनाचं जर निष्ठा संपली, निश्चय संपला, मनाची सुद्धा एक सुप्त इच्छा असते बघा की मला करायचंय. प्रज्ञाचा निरोप आलाय आज 6 वाजता माऊली विठ्ठल मंदिरात, प्रवचनाचा निरोप अगदी अगत्याने पाठवलाय, मग मी जायला पाहिजे ना. भले मला पाय दुखतायत, घरी काहीतरी काम आहे, खूप गोष्टी आहेत, अधिक महिना चालू आहे, काही नाही तर मेहुण म्हणून जेवायला जायचंच आहे की 7:30 नंतर पण सगळी मेहुणं अगदी आरामात जेवायला जाऊ शकतात, किंवा दुपारी पुरणपोळीचं जेवण करून पण मेहुणं आलेलीच असतील. मनाची शक्ती, कुठलंही कार्य पार पडण्यासाठी ही शक्ती खूप महत्वाची आहे आणि ही आपल्याला ह्या चंद्राकडून प्राप्त झालेली आहे. अहो मोठमोठे हे सगळे आता आपण जी नावं घेतली, राजे महाराजे आहेत, किंवा आज आपला भारत देश ज्यांच्यामुळे आपण हे स्वातंत्र्य उपभोगतोय, ते सगळे क्रांतिकारक आणि हे सगळे देशभक्त यांच्या मनाची काय प्रचंड ताकद होती. म्हणजे अशक्य 150 वर्ष राज्य चालू होतं, अशक्य, सगळेजण सुप्त निद्रिस्त झालेली होती भारतीय जनता. कुणाला असं उन्मेखून वाटतच नव्हतं की स्वातंत्र्य आपल्याला मिळवायला पाहिजे. त्रास होतोय पण ते मिळवण्यासाठी जिद्दीने धडपडून काहीतरी करायला पाहिजे, याच्यासाठी आधी उचल खाल्लीये ती अशा काही महाथोर व्यक्तींच्या मनाने. आणि म्हणून चंद्र हा मनाचा कारक आहे, त्याची करुणा किंवा त्याच्या प्रति कृतज्ञता ही अत्यंत महत्वाची. आणि तो जसा मनाचा कारक आहे तशी मनाची चंचलता किंवा अस्थिरता, ज्यामुळे मनोविकार आपल्याला जडतात, त्याच्यासाठी ते होऊ नये. बुद्धी आपली स्थिर राहावी, मन शांत स्थिर राहावं. जे मनाने आपण ठरवलंय ते पार पाडण्यासाठी सुद्धा पुन्हा मनाची शक्ती अधिक असावी. म्हणून ह्या चंद्राची कृपा आपल्याला अत्यंत महत्वाची. हे सगळं व्यावहारिक आहे. म्हणजे जसं मी म्हटलं की खूप गहन, मी पहिला जो रेफरन्स बुक पाहिलं गीता सागर, नको म्हटलं एवढं सगळं अवघड सांगून पुरणपोळीचं दुपारचं मेहुण म्हणून जेवून आलेल्या मंडळींना असं वाटावं काय बाबा, त्यापेक्षा घरीच एक डुलकी अजून काढून जरा उशिरा 5 वाजता चहा घेऊन आराम बाहेर बागेत फिरून आलो असते तर काय बाबा कठीण, नको. म्हणून जो विचार केला तो मी फक्त मांडतेय की चंद्र, सूर्य यांच्या प्रती का कृतज्ञता आणि त्यांच्या ठाई असलेली भगवंताची विभूती आपल्या शरीरावर थेट परिणाम करते. म्हणून त्यांचं महत्व, त्यांचं अस्तित्व, त्यांचं कार्य आणि त्यांच्या ठाई असलेलं भगवंताचं जे स्वरूप आहे ते जाणून, म्हणजे मी तर म्हणते ना की गतानुगतिको लोकहा, नाही मला काही कळलं, माझी आई करत होती, मला आईने शिकवलंय, मी करणार. माझ्या सासूबाई करत होत्या, त्यांचं बघून मी हे करते, मी करणार. एवढं म्हणजे याच्यासाठी सुद्धा मनाची निष्ठा महत्वाची. बाकी सगळ्या गोष्टी सोडा. अहो इतके वर्ष वारकरी परंपरा कशामुळे चालू आहे? त्या वारकऱ्यांची ना मनाची शक्ती दांडगी असते बघा. कितीतरी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जात इतके वर्ष निष्ठेने वारीची परंपरा, अनेक घराणी केवळ आमच्या घराण्यात परंपरा आहे म्हणून वारी करतायत. मी आत्ता जसा उल्लेख केला मानसवारीचं, तेव्हा आळंदी संस्थांचे कमिटीचे जे प्रमुख आहेत डॉक्टर भावार्थ रामचंद्र देखणे, त्यांची पण मुलाखत घेण्याचा मला योग आला. त्यावेळेला वारीतल्या अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळल्या आणि इतकं नवल वाटलं. एक उदाहरण म्हणून सांगते,
त्यांनी सांगितलं पावसाचे दिवस असतात आणि त्या वारीचे जे प्रत्येक तळ असतात ना मुक्काम, तर त्या प्रत्येक मुक्कामावर कोणाची कीर्तनं व्हावीची ह्याची सुद्धा परंपरा ठरलेली आहे. आणि ते कीर्तन ऐकायला ती दिंडी असते ना, तर त्या दिंडीला ते कीर्तन ऐकायची सुद्धा परंपरा आहे. पावसात इरलं डोक्यावर घेऊन धो पावसात सुद्धा त्या दिंडीतले ते लोक ते कीर्तन ऐकायला बसतात, म्हणजे बसतातच, कळो न कळो बसायचं. आपली परंपरा तोडायची नाही. ह्या सगळ्यासाठी बघा मनाची शक्ती खूप मोठी आहे. काय दरवर्षी तेच ऐकायचं, तेच बुवा, आणि कीर्तन करणारे बुवा सुद्धा त्या दिंडीतले ठरलेले असतात. किती म्हणजे 25, 30 वर्ष कीर्तन केलेले बुवा तिथे असतात. निष्ठा, आणि ही निष्ठा आपल्याला ह्या चंद्राकडून प्राप्त होते. त्यामुळे व्यावहारिक जीवन जगण्यासाठी ही जी भगवंताची विभूती आहे सूर्य आणि चंद्र ही आपल्याला अत्यंत महत्वाची, आणि त्याच्याच बरोबर याच श्लोकात वर्णन केलेली तिसरी विभूती जी आहे ती म्हणजे अग्नी. आता अग्नी हे सुद्धा पंचमहाभूतातलं एक प्रमुख तत्व. अग्नी म्हणजे साक्षात तेज, आणि हा अग्नी असा तर आहेच, पण तो थेट आपल्या शरीरात सुद्धा आहे ना, जठराग्नी. आणि त्याचा प्रकोप झाला की मग 4चा चहा नाही मिळाला तर सदाशिव पेठेतल्या लोकांची डोकी उडायला लागतात. इतका प्रकोप, म्हणजे आता अक्षरशः की 3:45 वाजता घरातल्या बायकांची जेवणं होऊन त्या बिचाऱ्या मागचं आवरत असतात, पण 4 वाजता मामंजींना चहा लागतो म्हणजे लागतो. ते पातेलं आधणाचं गॅसवर चढलंच पाहिजे, हे बघितलेलं आहे. कारण तो जठराग्नी, तो प्रकोप पाहतो ना, आणि मग पुढच्या परिणामांना कोण तोंड देणार. त्यापेक्षा एकदा तो चहाचा कप घ्या आणि ठेवा नेऊन त्यांच्या समोर, त्यांचा तो प्रकोप, त्यांचा तो अग्नी शांत करा. म्हणजे जो आपल्याच ठाई आहे, आपल्या शरीरात आहे, त्या अग्नीची आपण करुणा तर भाकायचीच आहे, कृतज्ञता तर बाळगायची आहे, पण त्याची काळजी पण किती घ्यायला पाहिजे नाही का. कारण हा असा प्रकोप होणं ही खरं तर चांगली गोष्ट नाहीये ना. आणि तो प्रकोप झाला ना की त्याच्यानुसार पुढे येणारे काही शारीरिक आजार सुद्धा आहेतच. म्हणून या अग्नीचं हे जे तत्व आहे हे व्यावहारिक दृष्ट्या जाणून घेणं खूप महत्वाचं. आणि पुढच्या श्लोकामध्ये याच अग्नीविषयी वैश्वानर अशी भगवंतांनी संकल्पना दिलेली आहे. आपल्या शरीरामध्ये अन्न काय खायचं हे मी ठरवू शकते, बरोबर. मी कशा प्रकारचा स्वयंपाक करायचा, एकादशी आहे, अधिक मास आहे, चातुर्मास आहे, कांदा लसूण वर्ज्य, सगळं ठीक. पण ते अन्न खाल्ल्यानंतर, म्हणजे अगदी बेड रिडन पेशंट असला तर त्याला नळीतून जे काही लिक्विड दिलं जातं, तर ते दिल्यानंतर सुद्धा त्याचं पचन कुणाच्या मदतीने होतं, तर ह्या वैश्वानर आपल्या जठरामध्ये जो अग्नी आहे त्याच्याच साह्याने. आणि हा अग्नी त्याच्यामध्ये भगवंतांनी त्या श्लोकात म्हटलंय की 4 प्रकारचे अन्न तो त्याचं पचन करतो, आणि हे सगळं करणारा साक्षात भगवंत आहे. कारण अन्न काय स्वरूपाचं खायचं, गरम गार, बाहेरून मागवलेलं का घरी केलेलं, हे सगळं मी निर्णय घेऊ शकते. पण एकदा घास चावून पोटात गेला मग माझं काहीच चालत नाही. त्या अन्नाचं पचन होण्यासाठी एकमेव तो म्हणजे भगवंत. आणि म्हणूनच आपण भोजनापूर्वी सुद्धा किती छोटीशी परंपरा आपण वदनी कवळ घेता म्हणतो, किंवा अनेक असे काही श्लोक म्हणतो. हे सगळे कशासाठी, तर त्या भगवंताचं स्मरण करायचंय की बाबा रे घास घेतोय. म्हणजे अनेक असे भक्त असतात तर ते भगवंताला आवाहन करतात की ये नारायणा, ये पांडुरंगा, ये बैस जेवायला, असं म्हणून की तोच आता जेवणार आहे असं समजून ते स्वतःचं भोजन करत असतात. कारण अन्नाचं पचन, आता मी उल्लेख केला की 4 प्रकारचं अन्न असतं. एक म्हणजे भक्ष्य, म्हणजे जे चावून खातो, म्हणजे आपलं पोळी भाजी भात चावून खावं लागतं. त्याच्यानंतर जे आहे ते आपण लिक्विड स्वरूपाचं जे गिळतो ते. आणि तिसरं म्हणजे लेह्य, म्हणजे चाटून खातो. श्रीखंड चालू आहे ना सध्या,
तर ते चाटूनच खावं लागतं. आणि शोष्य म्हणजे चोष्य म्हणजे चोखून खाण्याचं. ऊस वगैरे हे असे काही पदार्थ होतात किंवा छोटे रायवळचे आंबे हे चोखून खावे लागतात. म्हणजे किती वेगळी वेगळी आपल्याकडे, आणि ही सगळी परंपरा ना, मला तरी असं वाटतं, मी काही परदेशात गेले नाही, तिकडचा मला वैयक्तिक अनुभव नाही, पण जेवढी ही अन्नाविषयीची सुंदर कल्पना आहे ही आपल्या भारतभूमीतच आहे. कारण अन्न हे सुद्धा साक्षात भगवंताचं विष्णू सहस्रनामातलं एक नाव आहे. अन्नमन्नाद एवच, की अन्न हे त्याचं स्मरण करून त्याच्या संस्कारांनी युक्त असलेलं अन्न खाल्लं तर आपण असं म्हणतो ना की खाल्लेलं अन्न अंगी तरी लागायला पाहिजे, नाहीतर एवढं खातोय भस्म्या झाल्यासारखं आणि अंग असं. म्हणजे खाल्लेलं अन्न पचणं, अंगी लागणं हे माझ्या हातात नाहीये. तर ती शक्ती, ते कार्य कोण करतंय तर साक्षात भगवंत अग्निरूपाने त्याच्या विभूतीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये करतायत. म्हणजे ही आपली जशी म्हणजे बायोलॉजिकली ज्या सिस्टीम आहेत तशी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, किंवा या सगळ्या जे डायजेस्टिव्ह म्हणजे अन्नपचन करणारे हे जे काही रस असतात तर त्याला मदत करणाऱ्या एंडोक्राईन ग्लँड्स असतात. तर ह्या सगळ्यांवर कंट्रोल ठेवणारी शक्ती ती त्या भगवंताची आहे. आणि ती शक्ती भगवंत अर्जुनाला सांगतायत की सगळं हे तुझ्यामध्ये आहे, तुला जाणून घ्यायचंय आणि तुला त्याच्या प्रती कृतकृत्य व्हायचंय. आता अन्नाच्या बाबतीत म्हणाल तर मला भूक लागली आहे माझी, मला तर कळणारच आहे. घरी गेल्या गेल्या लेकीला कुकर लावायला सांगून ठेवलेला आहे, नाही लावला तर गेल्या गेल्या माझा रागाचा पारा चढू शकतो, कारण मला आता भूक लागलेली असणार आहे ना. म्हणजे आपलं नियंत्रण आपल्या भुकेवर नाही. माझी भूक मला कळते, माझ्या भुकेची सोय कशी मला करायची ते कळतं, पण ज्या क्षणी मला दुसऱ्याच्या भुकेची जाणीव होईल किंवा त्याच्या डोळ्यात त्याची भूक दिसते ती जाणीव मला होईल, तेव्हा मी माझ्या अंतर्गत असलेल्या भगवंताचं स्वरूप छोट्याशा अंशाने का होईना ओळखलं, असा एक त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि बघा, सगळ्या संतांची जर चरित्र किंवा आज आपण महाराष्ट्रामधली जरी बघितली संतांची सगळी क्षेत्र पाहिली तर प्रत्येक ठिकाणी अन्नदान हे श्रेष्ठ दान म्हणून केलेलं आहे. कारण म्हणच आहे ना आपली, आधी पोटोबा मग विठोबा. भरल्या पोटी सगळं सुचतं, उपाशी पोटी सांगायला जा काहीही सगळं डोक्याच्या कितीतरी फूट उंचीवरून जातं. भुकेल्याला तुम्ही भक्ती कर म्हणून सांगू शकत नाही. आणि संतांनी हे जाणलंय म्हणून तर त्यांच्या ठाई सगळ्यांनी अन्नदानाला श्रेष्ठ दान म्हणून महत्व दिलेलं आहे. म्हणजे ह्या अन्नाचं हे अशा प्रकारे महत्व, आणि अन्नाचं पचन होण्यासाठी जी विभूती आहे ती विभूती म्हणजे हे अग्नी, याचं तत्व भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि महत्वाचा अजून एक जो श्लोक आहे तो म्हणजे गामाविश्यच भूतानी धारयाम्यहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. चंद्राचा जेव्हा उल्लेख केला त्यावेळेला आपल्याला तेही ठाऊक आहे की चंद्राच्या शीतल चांदण्यात पिकांमध्ये कणसांमधला दाणा भरतो, हे आपल्याला ठाऊक आहे. किंवा रात्रीच्या वेळेला जे दव पडतं, जे धुक्याचे जे कण येतात किंवा त्याच्यामुळे पिकातला दाणा असा टप्पोरा होतो. म्हणजे असंही म्हणतात की चंद्राच्या प्रकाशामध्ये काही औषधी तत्व असतात. मग हे सगळं जर जाणून आपण बघितलं तर ही औषधी जी तत्व आहेत, आज पृथ्वी तलावर इतक्या वनस्पती आहेत, किती प्रकार. म्हणजे एका जर शेतात किंवा मळ्यात सुद्धा बघितलं तर प्रत्येक झाडाची किंवा वनस्पतीची पिकाची चव सुद्धा किती वेगळी वेगळी असते. धारयाम्यहम ओजसा म्हणजे ही जी गामाविश्यच भूतानी, गामा म्हणजे पृथ्वी, ही पृथ्वी आपल्या अंतर्गत काय काय धारण करते. म्हणजे मळा जरी मुख्य समजा काय ज्वारी लावलेली असेल त्याच्या अंतर्गत छोटी छोटी पिकं, त्या ज्वारीची चव
चव वेगळी आणि त्या छोट्या छोट्या पिकांची चव वेगळी, एकाच जमिनीतून सगळी येतात, प्रत्येकाची चव वेगळी, हे सुद्धा त्याच्या ठायी असलेलं विभूती तत्व आहे. आणि हे कोण करू शकतं? तो एकच शेतकरी, त्याचा एकच तो एवढा एक चौकोनी मळा, तेच पाणी तेच खत तो त्याच्या जमिनीला देणार, पण अंतर्गत पीक वेगळं, त्याची चव वेगळी, त्याची क्वालिटी वेगळी, त्याची उपयुक्तता वेगळी, सगळं वेगळं. मग हे सगळं कशाच्या माध्यमातून? कारण तिथे भगवंताचं साक्षात अस्तित्व आहे. म्हणजे किती प्रकारे व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आपण भगवंताला जाणून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच शेतकरी राजा सुद्धा सगुण रूपात त्याच्या काळ्या आईची पूजा करतो. ही काळी आई, तिला तो साक्षात लक्ष्मी स्वरूपात मानतो. आणि आपली ना आई जशी आपल्याला जवळची, तशी या शेतकऱ्याला त्याची ही जमीन ही खूप महत्वाची असते. कारण जमिनीचे सुद्धा कसदार आणि ती निकस म्हणजे दोन प्रकार पण असतात, पण तो कष्टाने त्याच्यामध्ये मळे फुलवत असतो. आणि ह्या मळ्यात मी जो घाम गाळलेला आहे त्याच्यातून चांगलं पीक येऊ दे म्हणून तो त्या काळ्या आईला विनवतो. म्हणजे हाच सगुण रूपाचं, हीच तर भक्ती झाली ना. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आपल्या परंपरांनी सगुण रूपाची पूजा महत्वाची सांगितलेली आहे. आणि आता महत्वाचा जो श्लोक, सर्वस्यच्या अहम हृदि सन्निविष्टम मत्तस्मृतिर्ज्ञानमपोह नैच, हा जो श्लोक आहे याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलंय की ह्या संपूर्ण जे वेद आहेत त्याच्या झाडाची, वृक्षाची जी कल्पना सुरुवातीला सांगितली की नाही, तर त्याची मुळं ही आकाशात आहेत आणि झाडाचा विस्तार हा ह्या पृथ्वी तलावर झालेला आहे. आणि हा वृक्ष अश्वत्थ वृक्ष आहे. आणि ह्याचं जर हा विस्तार आपण बघितला तर हा विस्तार जो आहे तर ते साक्षात वेदरूपी त्याच्या शाखा आहेत. ह्या वेदांचं जे सगळं सार आहे ते सार म्हणजे हा पुरुषोत्तम योगाचा अध्याय आणि त्यातला हा श्लोक महत्वाचा. एवढं आपल्याला जाणायला जमलं आणि त्याच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी करायची गरज आहे का? नाही. म्हणूनच मी छोट्या छोट्या उदाहरणातून समजावून देण्याचा प्रयत्न केला. माझी अजून एक ओळख सांगेन की तत्वज्ञान वेत्ते गुरुदेव रानडे हे माझे पणजोबा होते. आणि त्यांनी तत्वज्ञानावर इतका त्यांचा सखोल अभ्यास केलेला आहे की त्यांना परदेशातून तिथे तुम्ही या म्हणून आमंत्रण यायची, परंतु ते परदेशामध्ये गेलेले नाहीयेत. आणि सगळं अभ्यास करून त्यांनी शेवट पुन्हा नामस्मरणाकडेच आपलं आयुष्य व्यतीत केलंय. कारण कितीही मोठं 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 खूप 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 जरी सांगितलं तरी एक भगवंताचं नाव घ्यायला तुम्हाला तुमच्या ओठी ते नाव येणं हेच इतकं महत्वाचं आहे. आणि ते जर निष्ठेने घ्यायला जमलं तर तुम्ही जिंकलत. म्हणजे सगळं सगळं समजलं. काय सांगितलं नेमकं ताईंनी? घरी गेल्यावर कोणी विचारलं, अरे बापरे, असा म्हणून जर खूप विचार करायला लागला तर अवघड होईल ना. काही नाही, एवढं जरी तुम्ही सांगू शकलात की आपल्या अवतीभोवती तर विभूती भगवंतांनी स्पष्ट केलेली आहे, पण माझ्या अंतरंगात माझ्या देहामध्ये जी विभूती आहे ती म्हणजेच ईश्वराचं तत्व, ते रूप, ते स्वरूप जर मला समजायला जमलं, मला ते जर त्याच्यावर मला विचार करावासा वाटला तर तोच विचार एक दिवस, अनेक जन्मानंतर सुद्धा तो एक दिवस येऊ शकतो. पण माझं पुरुषोत्तम योगाकडे पाऊल पडलं असं समजावं. कारण मनुष्य हा कर्मयोगी असतो. एकतर तो कर्म स्वतःसाठी तर करतो, स्वतःसाठी तर कुणीही जगतो, पण शेतकरी आपण बघितला तो त्याचं जे शेत पिकवतो तो एकट्यासाठी पिकवतो का? नाही. आता ते विकणार, त्यालाही पैसे मिळणार, अहो पण त्या पिकावर कितीतरी लोकांची उपजीविका, कितीतरी लोकांचं उदरभरण होतं. तसंच त्याच्याच पुढे जाऊन हा झाला कर्मयोग. आणि ज्ञानयोग म्हणजे जसं की मी PhD केली तर ती सगळी फक्त माहितीची संकलित माझी पदवी असते.
पण जर माऊलींच्या अनुसरणाने किंवा वारकरी होऊन मला जर त्या पावसात बसून निष्ठेने ते कीर्तन ऐकायला जमलं तर माझा प्रवास ज्ञानाकडे नक्की झाला असं समजावं. संपूर्ण ज्ञानेश्वरी त्या लोकांना मुखोद्गत असते, पण कुठल्याही याचा पुरस्कार त्या लोकांना मिळत नाही. आणि आम्ही एक काय एवढंसं करून आलो तर 10 वेळा ते सगळं आपल्या परिचयात लिहून पाठवायचं, हा पुरस्कार मिळाला. मला खरं म्हणजे खूप कसं तरी वाटतं, पण असो व्यवहार पाळायला पाहिजे. आणि याच पद्धतीनं आपण जर भक्ती करू शकलो तर ती भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती असते. आणि ही ज्ञानोत्तर भक्तीच आपल्याला पुरुषोत्तम योग जाणायला एक दिवस आधारभूत होणार असते. अशा रीतीने हा पुरुषोत्तम योग थोडासा वेगळ्या पद्धतीने जे नेहमीचे प्रवचनकार सांगत असतील त्यापेक्षा थोडंसं काहीतरी स्वतःचा विचार त्याच्यामध्ये घालून मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांनी याच्यावर स्वतःचा विचार, मनन, चिंतन अवश्य करावं. जय जय रघुवीर समर्थ.